मागून अचानक जिम मधल्या एक काकी आल्या आणि त्यांनी मला एक चॉकलेट दिलं, कारण की मित्रांनो आज तुमची अप्पर बॉडी हत्ती रोग झाल्यासारखी सुजवून टाकतो या, कारण आज मी ट्राय करतोय आपल्या ऍस्थेटिक फ्लेक्सिबलर अण्णांचा शोल्डर आणि आर्म्स वर्कआउट. चल भाई सुरू करूया. वॉर्म अप केल्या केल्या फ्लेक्सिबलर तात्याने मला बसवला स्मिथ मशीन शोल्डर प्रेस मारायला. आज दिवसभरात 1 मील एक्स्ट्रा घेतला. भाई तगडी एनर्जी जाणवायला लागली. कधी नव्हे ते इथं 60 किलो होते पण शोल्डरला उडवतोय. तात्या विचारतात जमल काय तुला? मी म्हणलो तात्या बरी नव्हे आपले थट्टा भाल्या भाल्याच लावीन भट्टा. आईच्या गावात 5व्या व्हेरिएशनलाच कोकलो, उठच नाही तो बार. तात्यांजवळ इज्जत नको जायला म्हणून परत एकदा ट्राय केला तरी पण नाही गेला. त्या आईला इज्जतीचा फालुदाच करून टाकला रे पार. तात्या म्हणतोय जास्त विचार नको करू, आज जिम मध्ये तसा पण कोण नाही. चल तू आता वाईड ग्रिप अपराईट रो मार. मी पण म्हणलं कुठं आता वेगवेगळे सेट बनवत बसू, त्यामुळे इथंच मशीनवर मारायला सुरुवात केली. आणि भाई एवढा प्रॉपर सेट बसलाय ना माझा इथं. अपराईट रो तसंही मी जास्त मारत नाही, त्यामुळे मला जास्त परफेक्ट जमत पण नाही. बट इथं प्रॉपर माझा मसल टू मसल ट्रेन झालाय. मागून अचानक जिम मधल्या एक काकी आल्या आणि त्यांनी मला एक चॉकलेट दिलं, कारण की काल त्यांचा बर्थडे होता पण मी काल जिमला आलो नव्हतो. चॉकलेट ठेवलं बाजूला आणि पुढचा सेट मारायला केली सुरुवात. याला बोलतात वल्लवरे नाकवा वल्लव वल्लव. म्हणजे जर तुम्हाला होडी चालवायची असेल तर ही एक्सरसाइज कडक आहे एकदम. ते बघा ना भाई, ती एक मोठी लांब लचक नाव असते आणि त्यांच्या रेस होतात. भाई मला तर वाटते ती लोक हीच एक्सरसाइज करत असतील आणि पाण्यात पोहायला पण ही एक्सरसाइज जाम मदत करते. तुला खोटं वाटतंय भाई? तू एक काम कर, हा एक सेट मार आणि लगेच पाण्यात उडी मार. भाई 142च्या स्पीडनी पोहशील. तात्या म्हणतात ए याड्या बुडाच्या ये इकडे ये, आता तुला हवेत उडायला पण शिकवतं. लॅटरल रेजेस मारताना शोल्डर एवढा गरम होतं ना भाई. शोल्डरचा खरा पंप तर या एक्सरसाइज मध्येच भेटतं. हा व्हेरिएशन संपला नाही तर लगेच तात्याने माझ्या हातात 35चा डंबल चिपकवला आणि लावले श्रग्स मारायला. माझे ट्रॅप मसल समोरून बघता मला ट्रॅप मध्ये आणखीन ग्रोथ करण्याची गरज आहे. मारले मग 5 सेट. आपण काय ऐकते 40 किलो पण खेचला भाई. आर्म्स वर्कआउट सुरू करण्याआधी काकीने दिलेला चॉकलेट खाल्ला. माझा अर्धा आयुष्य गेला बॉडी बनवण्यात, पण तिच्या आईला आजपर्यंत कुठल्या पोरीनं चॉकलेट नाही दिला रे मला. नाही आजकालची पोरा कुठला कॉन्फिडन्स घेऊन जिम मध्ये येताना काय माहिती. त्यांना वाटते बॉडी बनली तर ढिगभर पोरी नासा कापतील आपल्यासाठी. चल शेंबड्या. बायसेपला तोडण्यासाठी सुरुवात करतो मी ऑल्टरनेट डंबेल कर्ल पासून. तात्याने एवढे करलवून घेतले डंबल्स, एवढे करलवून घेतलं हाताला झिंझिने यायला लागले नुसत्या. नसा अशा स्पायडरमॅनच्या जाळ्यासारख्या पसरल्या होत्या पूर्ण बॉडीवर. दुसऱ्या व्हेरिएशन मध्ये खेचला मी प्रीचर कर. ही एक्सरसाइज आपल्याला लय आवडते भाई. बायसेपचा डोंगर होतोय पूर्ण. मग आपली मच्छीची तुकडी शिजवण्यासाठी मारतो मी आपला फेवरेट इझी बार ट्रायसेप एक्सटेन्शन. मला लय आवडतं भाई एक्सरसाइज, जाम मजा येतं मला. एका सेट मध्ये ट्रायसेप टनकीने फुगतोय आणि त्याच मशीनवर सेट केला ओव्हरहेड रोप ट्रायसेप एक्सटेन्शन. काय मग भाई कसा दिसतंय आपला ट्रायसेप? मच्छीची तुकडी की घोड्याची नाळ, कसा पण असो पण तगडा दिसतंय ना बास. मग चला वर्कआउट संपला, आता कडकडीत पोज मारू. कसा आलाय पण भाई भारी नाही. खूप टाइम झाला मी आर्म्स ट्रेन केले नव्हते, बट आजच्या सेशन नंतर असं वाटतं माझे आर्म्स जरा जास्तच ग्रो झाले. तिच्या आईला हा पंप दिवसभर राहिला तर काय मजा येईल नाही भाई. जाऊ दे जास्त हाव नको. तुम्हाला आपली बॉडी आवडली असेल तर हा वर्कआउट नक्की ट्राय करा आणि अशाच आणखीन मजेदार वर्कआउट रुटीन साठी आपल्या भावाला फॉलो करा. तोपर्यंत आलोच पुढचा वर्कआउट घेऊन.